अभिनेत्री अनुष्का शर्माने लंडनमध्ये दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. विराट कोहली आणि अनुष्काने त्यांच्या मुलाचं नाव अकाय असं ठेवलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे. यानंतर विराटचा लंडनमधील फोटो व्हायरल होत आहे. क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मंगळवारी सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली. विराट आणि अनुष्का दुसऱ्यांदा आईवडील झाले आहेत. अनुष्काने 15 फेब्रुवारी रोजी लंडनमध्ये मुलाला जन्म दिला आहे. मुलाच्या जन्माची गोड बातमी सांगताना विराट आणि अनुष्काने त्यांचं नाव सुद्धा जाहीर केलं आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या दरम्यान विराटचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लंडनमधील रस्त्यावर फिरताना त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अनुष्का आणि विराटने सोशल मीडियावर पोस्ट लिहित मुलाच्या जन्माची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होतोय की 15 फेब्रुवारी रोजी आम्ही आमचा मुलगा अकाय आणि वामिकाच्या छोट्या भावाचं स्वागत केलं आहे. आमच्या आयुष्यातील या अत्यंत सुंदर क्षणी आम्हाला केवळ तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या. गेल्या वर्षापासून अनुष्काच्या प्रेग्नन्सीची जोरदार चर्चा होती. मात्र त्यावर विराट आणि अनुष्काने मौन बाळगलं होतं. काही दिवसापूर्वीच दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर आणि विराटचा मित्र एबी डेव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवर खुलासा केला होता. विराट दुसऱ्यांदा पिता बनणार आहे आणि तो सध्या त्यांच्या कुटुंबियासोबत वेळ व्यतीत करत आहे, असं म्हणत त्याने विराट आणि अनुष्का शर्माच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मात्र काही दिवसांपूर्वी अचानक एबी डिलिव्हर्सने त्यांच्या या वक्तव्यापासून माघार घेतली होती. इतकंच नव्हे तर त्याने चाहत्यांची माफी सुद्धा मागितली होती. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि मी विराटबद्दल जे बोललो ते चुकीचं बोललो, असं तो स्पष्ट बोलला. बिझनेसमॅन हर्ष गोयंका यांनी एक्सवर ट्विट करून या संदर्भात एक पोस्ट लिहिली होती. आता काही दिवसातच एका बाळाचा जन्म होणार आहे. आता फक्त हे पाहायचं आहे की तो बाळ वडिलांसारखा मोठा क्रिकेटर बनणार आहे की आईसारखा चित्रपटामध्ये करिअर करणार आहे, असं त्यांनी लिहिलं होतं. यासोबतच बाळाचा जन्म लंडनमध्ये होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तुम्हाला जर असेच नवनवीन अपडेट पाहायचे असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.